नेक्स्ट चॅप्टर आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. आता एक लक्षात ठेवायचं की 9th स्टँडर्डमध्ये आपण पाहिलं होतं की टिश्यू कल्चर जे टेक्निक आहे त्याच्या साहाय्यानं जर प्लांटचं प्रोडक्शन करायचं असेल तर अशा वेळेस ज्या सेल्स आपण वापरतो त्या कोणत्या सेल्स असतात? स्टीम सेल्स. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट आहे सायटोलॉजी. Earlier, we have studied the structure types and organelles of the cell. आता या अगोदर आपण सेलचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यानंतर त्याचे टाईप्स अर्थातच युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक, आणि त्यानंतर सेलमध्ये कोणते कोणते ऑर्गेनेल्स असतात हे सर्व स्टडी केलं होतं. आयदर ते मायटोकॉन्ड्रिया असेल, सेल वॉल, त्यानंतर सेल मेम्ब्रेन, मायटोकॉन्ड्रिया, त्यानंतर गॉल्जी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, बरोबर, असे बरेचसे ऑर्गेनेल्स आपण स्टडी केले आहे. तर पेशींच्या याच अभ्यासाला म्हणायचं सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजी. Besides above-mentioned points, it includes the study of cell division and many other aspects of the cell. आणि सायटोलॉजीमध्ये फक्त पेशींचं स्ट्रक्चर, टाईप्स आणि ऑर्गेनेल्स यांचाच आपण अभ्यास करत नाही, तर त्यामध्ये जे सेल डिव्हिजनची जी स्टडी आहे, पण आपल्याला माहिती आहे की सेल डिव्हिजन हे 2 टाईप्स असतं, मायोसिस आणि मायटोसिस. आणि त्यानंतर सेलचे अनदर बरेच ॲस्पेक्ट असतात, तर यांचासुद्धा अभ्यास सायटोलॉजीमध्ये केला जातो. There are revolutionary changes in the field of human health due to the cell biology. आता सायटोलॉजी अर्थातच सेल बायोलॉजी याच्यामुळं जे मानवी आरोग्याचं जे क्षेत्र आहे तर त्याच्यामध्ये बरेच असे रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी बदल घडलेले आहेत. Research institutes specially dedicated for research on cells are established at Pune and Bengaluru, India. आता सेल संदर्भात जे रिसर्च आहे तर त्या संदर्भात स्पेशली डेडिकेट करणाऱ्या ज्या संस्था आहेत तर त्यामध्ये फर्स्ट कुठे आहे? पुणे, आणि दुसरा आहे बेंगळुरू, जे की कर्नाटक स्टेटमध्ये आहे. National Center for Cell Science at Pune and INSTEM at Bengaluru are involved in valuable research. आणि जर त्यांच्या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची असेल, आहे की नाही, तर नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे, तर त्यांचा इथं ॲड्रेस दिलेला आहे ना, nccs.res.in. आणि जे इनस्टेम आहे हे कुठं स्थापित आहे? बेंगळुरू, त्यांची पण वेबसाईट इथं दिलेली आहे. आणि ॲक्च्युअल या अतिशय महत्त्वपूर्ण अशा संशोधनामध्ये यांचा काय असतो? समावेश असतो. Visit both the website mentioned above and with the help of your teacher try to understand the research undergoing in those institutes. आणि दोन्ही वेबसाईट जे आपण वरती उल्लेख केला आणि टीचरच्या हेल्प्सनं तुम्ही समजू शकता की त्या इन्स्टिट्यूटमध्ये कशा पद्धतीने रिसर्च चालतं. ठीक आहे, उद्या आपण वापरल्यास त्या वेबसाईट ब्राउज करू. आता वरती आपण पाहिलं होतं टिश्यू कल्चरमध्ये कोणत्या सेल इम्पॉर्टंट असतात? स्टेम सेल्स, त्याबद्दल बोलू. These are special types of cells present in the body of multicellular organisms. आता जे मल्टीसेल्युलर अर्थातच बहुपेशीय प्राणी आहेत तर यांच्या बॉडीमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या स्पेशल टाईपच्या सेल्स असतात ज्यांना आपण स्टीम सेल्स म्हणतो. These cells give rise to all other types of cells present in the body of multicellular organisms. आता जर्म सेल्स आणि स्टीम सेल्स असं प्रमुख 2 प्रकार आपण कन्सिडर करत असतो. पैकी जर्म सेल्स ह्या ज्या असतात त्यांचं प्रोडक्शन असतं गॅमेट्स फॉर्मेशन करणे, है ना, ते सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण स्टडी केलं आहे. मात्र जे स्टीम सेल्स आहेत ना, तर आपल्या बॉडी आपली म्हणजेच मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, तर यांच्या बॉडीमध्ये ज्या सर्व टाईपच्या सेल्स असतात, ओके, तर त्या सर्वच सेलची निर्मिती ज्या सेलपासून होते तर त्या सेल्स कोणत्या आहेत? स्टीम सेल्स. Similarly, these cells play an important role in wound healing. आणि आपल्याला जर जखम झाली असेल, ओके, तर आपल्याला माहीत आहे की तिथं क्लॉटिंग होतं आणि काही दिवसानंतर ती जखम भरून निघते. प्रॉपर जर आपण मेडिकल ट्रीटमेंट घेतली तर जी वुंड हिलिंगची जी प्रोसेस आहे तर ॲक्च्युअल कोणत्याही प्रकारची इंजुरी असेल तर त्याच्यामध्ये जी हिलिंग म्हणजे ती जखम भरून निघणे, तर यामध्ये स्टीम सेल्सचा
महत्त्वाचा रोल असतो. We had studied the stem cells of plants in the previous classes. आणि टिश्यू कल्चर यामध्ये आपण प्लांटच्या स्टेम सेलचा अभ्यास केला आहे. Now we shall study the stem cells in animal, particularly in human beings. आणि स्टेम सेल्सचा ॲनिमल्सच्या लाईफमध्ये काय रोल आहे आणि स्पेशली आपण ह्युमन बिईंगमध्ये स्टेम सेल्स काय मॅटर करतात हे आपण या चॅप्टरमध्ये लर्न करणार आहोत. New organism is formed from the zygote that is formed by union of male and female gamete. आता रिप्रोडक्शनचे 2 टाईप असतात, सेक्शुअल आणि असेक्शुअल. पैकी जो सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याला आपण जेव्हा डिफाईन करतो तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की मेल आणि फिमेल गॅमेट जे असतात तर यांच्या युनियनपासून अगोदर झायगोट आणि फर्दर एम्ब्रायो आणि त्यानंतर त्यापासून न्यू ऑर्गॅनिझमचं फॉर्मेशन होतं. At the earliest stage of development, organism is in the form of mass of cells. आणि ह्युमन रिव्होल्युशनचं आपण एम्ब्रॉनिक स्टेज जेव्हा पाहिली होती तर सर्व ॲनिमल्सची फर्स्ट एम्ब्रॉनिक स्टेज कशी होती, सेम. आणि त्यावरून आपण म्हणलो होतो की सर्वांचे ॲन्सेस्टर काय कॉमन आहे. तर अर्लियर स्टेज ऑफ डेव्हलपमेंट जे आहे तर यावेळेस ऑर्गॅनिझम जे असतात ना हे मास ऑफ सेल म्हणजे पेशींचं एक असं मास या स्वरूपामध्ये असतात. All the cells in that mass are almost alike. आणि अर्लियर स्टेजमध्ये जे आपण मास ऑफ सेलच्या फॉर्ममध्ये ऑर्गॅनिझमला कन्सिडर केलं हे की नाही त्या स्वरूपात आहे. तर त्यामध्ये त्या मासमध्ये ज्या सर्व प्रकारच्या सेल्स असतात त्या जवळपास कशा असतात, एकमेकांसारख्या असतात आणि त्या सेल्सलाच आपण काय म्हणतो, स्टेम सेल्स. During further development, these cells form any type of cell, different types of tissue, and perform different functions in the body. आणि आत्ताच पाहिलं आपण की जसं फर्दर डेव्हलपमेंट होतं तर स्टेम सेल जे आहेत हे वेगवेगळ्या टाईपच्या आहे ना सर्व प्रकारच्या टाईपच्या सेल्समध्ये काय होतात, कन्वर्ट होतात. आणि कन्वर्ट झाल्या आता तुम्हाला माहीत आहे की सेलचा टाईप बदलला की टिश्यूचा टाईप बदलला आणि टिश्यूचा टाईप बदलला की त्याचं फंक्शनसुद्धा काय असतं, डिफरंट असतं. This is the differentiations of stem cells. मग आता स्टेम सेल्सपासून अनेक प्रकारच्या ज्या बॉडीच्या सेल्स असतील त्या नर्व सेल्स असतील, बोन सेल्स असतील, कोणत्याही प्रकारच्या सेल्स असतील, RPC असतील वगैरे वगैरे काही पण. तर हे केव्हा त्यांचं फॉर्मेशन झालं, जेव्हा स्टेम सेलचं काय झालं, डिफरन्शिएशन झालं डेव्हलपमेंटच्या दरम्यान. आणि हे जे डेव्हलपमेंट डिफरन्शिएशन झालं त्याच्यावरूनच टिश्यू आणि फंक्शन त्यांचं ठरलं. However, once the tissues are formed, the cells in those tissues at most can form same type of cells only. आता एक लक्षात ठेवायचं की स्टेम सेल्स अनदर टाईपच्या सेल्स तयार करायलात, बरोबर आहे, डिफरन्शिएशन प्रोसेसनं. आणि डिफरंट टाईपच्या सेल्स डिफरंट टिश्यू तयार करायला. मग एक प्रकारचं जर टिश्यू घेतलं आपण तर त्यामध्ये असणाऱ्या सेल्सचं पूर्ण डिफरन्शिएशन होतं का, तर आन्सर आहे नाही. आन्सर आहे त्याचं नाही. सेम सेल स्टेम सेलचं एकदा बोन सेल्समध्ये रूपांतर झालं तर बोन सेल्स फक्त त्या बोन सेल्स तयार करतील. म्हणजे काय तयार करले, ते सेम टाईपच्या सेल्स तयार करतील. एकदा एका टिश्यूमध्ये त्यांचा प्रकार बदलला तर कायम सेम पद्धतीच्या सेल्सचं ते काय करणार, फॉर्मेशन करणार. This is the case in each part of the body. आणि हे जे नियम आहे हे बॉडीच्या प्रत्येक पार्टला काय आहे, लागू आहे. However, stem cells are present for longer duration in some parts of the body. आणि आपल्या शरीराचा काही पार्ट असा आहे की ज्यामध्ये स्टेम सेल्स हे लॉंग ड्युरेशनपर्यंतसुद्धा प्रेझेंट असतात. Stem cells are present in the umbilical cord by which the fetus is joined to the uterus of the mother. आता आपल्याला माहीत आहे की प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे फटस असतं तर त्याचं जे न्यूट्रिशन आहे हे कशाच्या साहाय्यानं होतं, अम्बिलिकल कॉर्डच्या साहाय्यानं होतं. तर स्टेम सेल्स जे अम्बिलिकल कॉर्डमध्ये प्रेझेंट असतात ना तर ॲक्च्युअल याच्यामध्ये काय होतं की त्याची कनेक्टिव्हिटी आहे ना, फटसची कनेक्टिव्हिटी मदरसोबत जी असते तर मदरचं युटेरस आणि फटस यांना जोडणारा कोण असतो, अम्बिलिकल कॉर्ड असतो. आणि त्याच्याच थ्रू काय त्याच्यामध्ये सुद्धा कोणत्या सेल्स प्रेझेंट आहे, स्टेम सेल्स प्रेझेंट आहे. Stem cells are also present in the blastocyst stage of embryonic development. आता 12thला जेव्हा तुम्ही बायोलॉजी जाणार ना तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. तर त्यामधली एक स्टेज आहे
ब्लास्टोसिस्टचं फॉर्मेशन. तर त्याला आपण ब्लास्टोसिस्ट स्टेज म्हणू. तर या स्टेजपर्यंत काय प्रेझेंट असतात बॉडीमध्ये? स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. ओके, तर लक्षात ठेवायचं एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटच्या जी स्टेज आहे तर ब्लास्टोसिस्ट या स्टेजपर्यंतसुद्धा काय प्रेझेंट आहे? स्टेम सेल्स प्रेझेंट आहेत. Stem cells are present in red bone marrow and adipose connective tissue of adult human beings. त्याच्यावरती आपण एक पॉईंट पाहिला होता की शरीराचे काही असे पार्ट्स आहेत की लॉंगर ड्युरेशनपर्यंतसुद्धा त्यामध्ये स्टेम सेल्स काय असतात? प्रेझेंट असतात. तर मग सहजच तुमच्या मनात प्रश्न येईल की असे पार्ट्स कोणते आहेत? तर रेड बोन मॅरो आणि ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, तर हे जे दोन टाईपचे बॉडीचे पार्ट्स आहेत तर ॲडल्ट ह्युमन बिईंग जरी असेल तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. It has become possible to produce different types of tissues and the degenerated part of any organ with the help of these stem cells. मग आता लॉंगर ड्युरेशनपर्यंत या ज्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे तर यांचा फायदा आहे का काही? तर फायदा निश्चितच आहे की या ठिकाणी हे शक्य आहे की डिफरंट टाईपचे टिश्यू आणि एखादा ऑर्गन जर डिजनरेट झाला असेल तर त्याला रिजनरेट करण्याचं काम हे कोण करतील? स्टेम सेल्स करतील. जसं की लिव्हर आपल्या बॉडीमध्ये कोणता ऑर्गन आहे? रिजनरेटिव्ह पार्ट आहे. लिव्हरच्या छोट्या तुकड्यापासून सुद्धा एंटायर लिव्हर काय होऊ शकतो? आपल्या बॉडीमध्ये तयार होऊ शकतो, है ना. 5% 10% पोर्शन जरी ओके असेल, बाकीचं कट जर केला समजा सर्जरीनं वगैरे काही इन्फेक्टेड असेल तर अशा वेळेस तो पार्ट काय होतो? रिजनरेट होतो. त्यानंतर आहे स्टेम सेल प्रिझर्वेशन. For the purpose of preservation, stem cell samples are carefully collected from sources like cord blood, red bone marrow, or embryo and are kept in small sterile vessels. Vials. Those vials are kept in liquid nitrogen at minus 135 degrees Celsius to minus 190 degrees Celsius. आता स्टेम सेलचे प्रिझर्वेशन कसं करतात? आता आपण पाहिलं की अम्लिकल कॉड असेल त्यामध्ये स्टेम सेल पाहिलं होते आपण. त्यानंतर रेड बोन मॅरोमध्ये पण पाहिलं होतं. एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटची कोणती स्टेज पाहिली होती आपण? ब्लास्टोसिस्ट स्टेज, बरोबर आहे का? तर एवढ्या साऱ्या पार्टमधून आपण स्टेम सेलचे जे सॅम्पल्स आहेत ते केअरफुली कलेक्ट करून त्याला स्मॉल स्टेराईल व्हायल्समध्ये, म्हणजे स्टेराईल म्हणजे निर्जंतुक असं जसं त्याचं प्लेस करण्याचं जे इन्स्ट्रुमेंट असेल त्याला आपण व्हायल्स म्हणू. तर त्याच्यामध्ये काय केलं तर त्याला ठेवलं जातं. आता ह्या व्हायल्सचं आणि ज्या स्टेराईल व्हायल्समध्ये आपण त्याला प्लेस करायलो या सेल्सला, तर याला ॲक्च्युअल कशामध्ये केप्ट करावं लागतं? लिक्विड नायट्रोजनमध्ये. आणि जे फ्रीजिंग टेम्परेचर आहे ते आहे -135 डिग्री सेल्सिअस टू -190 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर आहे स्टेम सेल्स रिसर्च. In biotechnology, stem cells research is a revolutionary event after cloning. आता प्लांट्समध्ये ग्राफ्टिंग असतं पण तसं ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन पॉसिबल आहे का? तर आन्सर आहे यस. ओके, जसं की आपलं किडनी ट्रान्सप्लांटेशन, लिव्हर ट्रान्सप्लांटेशनसुद्धा काही केसेसमध्ये आहेत. ते डोनरकडून काय आहे? सक्सेस असतात. तर स्टेम सेल्स रिसर्च आपण पॉईंट जे सांगायलो तर लक्षात ठेवायचं की जे बायोटेक आहे, बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये स्टेम सेल्स रिसर्च याच्यामध्ये क्रांतिकारी बदल केव्हा घडला? जेव्हा आपण एक्झॅक्ट कॉपी तयार केल्या काही गोष्टींच्या. अर्थातच त्याला काय म्हणू आपण? क्लोनिंग. This technique has the potential of bringing about the fundamental changes in the medical science. आणि दॅट्स वाय हे जे क्लोनिंग असेल किंवा स्टेम सेल्स रिसर्च, तर या टेक्निकला काय झालं माहिती आहे का की मेडिकल सायन्समध्ये जे एक पायाभूत बदल झाले हे की नाही, आणि त्याच्यामुळं त्या टेक्निकला एक पोटेन्शियल म्हणजे एक व्हॅल्यू येऊन गेली की ज्याच्यामुळं ते एक महत्त्वाचं असं क्षेत्र बनलं ते. Depending upon source, stem cells are of two types as embryonic stem cells and adult stem cells. आता आपण पाहिलं की काही स्टेम सेल्स हे फक्त अर्ली स्टेजमध्येच प्रेझेंट असतात, नंतर ते नसतात. त्यांचं डिफरन्शिएशन झालं की त्यांचं अस्तित्व संपलं. परंतु काही असे आहेत की जे
ॲडल्ट स्टेजपर्यंत पण असतात. तर यावरून 2 टाईप आहे स्टेम सेलचे. पहिला आहे एम्ब्रायनिक स्टेम सेल्स आणि दुसरा आहे ॲडल्ट स्टेम सेल्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एम्ब्रायनिक स्टेम सेल्स या संदर्भात डिटेलमध्ये डिस्कस करू.